मागील भागात आपण पाहिलं, लावण्याची तब्येत खराब होती म्हणून नैना तिला दवाखान्यात नेत होती. प्रणीतही कधी नव्हे ते नैनासोबत दवाखान्यात आला होता. दवाखान्यातून निघताना प्रणीतला त्याचा मित्र आणि मित्राची बायको भेटले होते. त्याच्या मित्राच्या बायकोला बघून नैनाला प्रणीत दुसऱ्यांच्या बायका कशा राहतात, कशा वागतात याबद्दल सुनावू लागला. दोघांचे वाद चांगलेच वाढत होते. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 56. तू नाही तर कुणी बर्बाद केलं माझं आयुष्य? विचार कर तूच. तू काय करतेस ग आमच्यासाठी, या घरासाठी? नुसतं उरावर बसून खायचं काम तेवढं जमतं तुला. आणि एक लक्षात ठेव, मला मुळात तू आवडतच नाहीस. त्यामुळं तू कुणाची का बायको असली असती तरी मला फरक पडला नसता. दुसऱ्याच्या डोळ्यात भरायला ना एक तर कर्तृत्ववान असावं लागतं, नाही तर रूपवान तरी. असं उरावरचा धोंड बनून होत नसतं. प्रणीत बोलत होता. नैना अवाक होऊन त्याच्याकडं बघत होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची घरातली तिची मरमर डोळ्यांसमोर उभी राहिली. सध्या तरी एक नोकरी तेवढी करत नाहीये. बाकी सगळं करतेच की. घरातल्या बाकीच्या लोकांनीही काही ना काही मदत करावी ना. कामाचं म्हणत नाहीये मी, पण लेकराला तरी सांभाळावं. मी परत नोकरी सुरू करते. नैनाही आता चिडली होती. नोकर नाही आहेत तुझे, तुझ्या लेकराला सांभाळायला, कळलं? आणि हे बाळही माझं आहे की दुसऱ्या कुणाचं पाप तू माझ्या माथी मारतेस हेही माहीत नाही ना. तू ना यार कुठंतरी निघून जा, जगू दे सुखानं. आता ना खूप झालं सगळं. प्रणीतची असंबद्ध बडबड सुरू होती. नैना मात्र ढसाढसा रडत होती. दुसऱ्याचं बाळ. रोज रात्री माझी केलेली प्रतारणा विसरलात का? आपल्या चारित्र्यावर उडालेले शिंतोडे नैनाला सहन झाले नाहीत. डोळ्यात अंगार घेऊन ती प्रणीतकडं बघत होती. ए बाई, मी तुला कधीच सोडून देणार होतो. पण जिच्यासाठी सोडायचं आहे तिच्या मनातलं नेमकं मला कळत नाहीये. नाहीतर तुला इथून कधीचीच काढली असती. समजलं? प्रणीत म्हणाला. वा प्रणीतराव, तुम्ही एवढ्या हलकट प्रवृत्तीचे असाल असं वाटलं नव्हतं. नैना म्हणाली. मी कसं आहे हे मला तुझ्या तोंडून ऐकायची गरज नाहीये, प्रणीत म्हणाला. वाद करतच नैना आणि प्रणीत दोघं घरी आले. रात्र झाली होती. किती वेळ? आता जेवण कधी बनवणार? आम्हाला भुका लागून गेल्यात. घरी आपले म्हातारे सासू सासरे आहेत. त्यांच्या तब्येतीचा काही विचार तर करायचा. लीलाबाईंनी नैना दिसल्या दिसल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. नैना मात्र एक शब्दही न बोलता आतल्या रूममध्ये निघून गेली. प्रणीत, काय चालवलंय हे? लीलाबाई प्रणीतवर गरजल्या. तू आणि तुझी सून बघत बसा काय चाललंय ते. नैनाला घरी सोडून प्रणीत बाहेर निघून गेला. नैना लावण्याला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. लावण्याला
पोटाशी कवटाळून नेहमीप्रमाणे सतरंजीवर झोपून गेली. प्रणीत रात्री उशिरा घरी आला होता. अंधारात तो नयनाला धडकला. साली, जिथं तिथं पाय ओढते माझे. माझ्या आयुष्यातला स्पीड ब्रेकर. तू माझ्या आयुष्यात नसती ना, तर मी कुठल्या कुठं पोहोचलो असतो. प्रणीत असंबद्ध बडबडत होता. त्याच्या बोलण्यावरून तो पिऊन आलाय हे नयनानं लगेच ओळखलं. नयना मात्र गुपचूप पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी नयना जरा उशिराच उठली. लावण्याला ताप होताच. नयना उठून स्वयंपाकघरात गेली. रात्रीच्या स्वयंपाकाची, जेवणाची उष्टी खरकटी भांडी ओट्यावर तशीच पडून होती. नयनानं आधी गॅस ओटा आवरला. झाली झोप? उठल्या का महाराणी? आपले सासू सासरे उपाशी आहेत. त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा असं वाटलंही नाही का तुला? मामीनं हे शिकवलं वाटतं. लीलाबाई बडबडत होत्या. नयनानं मात्र भराभर स्वयंपाक उरकला आणि बाकीचे कामं तसेच पडू दिले. प्रणीतही उठून ऑफिसला निघून गेला. लावण्याला घेऊन नयना बेडरूममध्ये आहे हे बघून लीलाबाईंचं डोकं अजूनच गरम झालं. आमची ही लेकरं आजारी पडायची म्हटलं. आम्ही नाही असं नुसतं लेकराला घेऊन बसायचो. आताही घरातली कामं करायला तुझी मामी येणार आहे की स्वर्गातून तुझा मामा येणार आहे? सकाळचा नाश्ता नाही की चहा नाही, जेवणही नुसतं शिजवून ठेवलं आहे. वाढणार कोण? लीलाबाई तिच्यावर खेकसल्या. हात नाहीयेत का तुम्हाला? की तुम्ही दूध पिते आहात? जरा म्हणून कोणत्या कामाला मदत करत नाहीत. भूक लागली असेल तर जेवा ना स्वतः घेऊन. नयनाही कधी नव्हे ते उलटून बोलली. शिकव त्या पोरीला असंच. मोठी झाली की तीही असेच उलटून उत्तर देईल. मग आतापासूनच तिला एवढं नाजूक करून ठेवलं आहे. जरा दुखलं खुपलं की लगेच दवाखान्यात घेऊन जाते. खरंच दवाखान्यात घेऊन जाते की घरातले कामं टाळायला बाहेर फिरते काय माहीत? लीलाबाई बोलत होत्या. नयना मात्र ऐकून न ऐकल्यासारखं करत होती. आता मात्र हद्दच झाली. ऐकायचं नाही का तुला? लीलाबाई तिच्यावर ओरडल्या. थांब, बघतेच आता कशी औषधं देते ते. त्यांनी लावण्याच्या औषधाच्या बाटल्या जमिनीवर आदळल्या. सगळ्या बाटल्या फुटल्या आणि औषधं जमिनीवर पसरली. सासूबाई, गोष्ट माझ्यापर्यंत होती ते ठीक होतं, पण माझ्या मुलीच्या बाबत मी कोणताच अन्याय सहन करणार नाही. नयना रागातच ओरडली. माझ्यावर ओरडतेस का? थांब, बघतेस तुला आता. लीलाबाईंनी नयनाचा हात धरून अक्षरशः पिळला. नयना वेदनेनं कळवळली. अगं सोड तिला. आपल्याला जायचंय ना माझ्या मित्राकडं कार्यक्रमाला. चल, आवर तू. आपण येईपर्यंत ती करून ठेवेल काम. शामराव लीलाबाईंना म्हणाले. लीलाबाईंनी नयनाचा हात सटकन सोडला आणि नयना कपाटावर आदळली. तिच्या डोक्याला चांगलीच खोच पडली
आणि रक्त वाहायला लागलं. लीलाबाईंनी पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि तयारी करून त्या शामरावांसोबत बाहेर गेल्या. आता मात्र नयनाच्या संयमाचा बाण फुटला होता. नयनानं मनाशीच एक निश्चय केला. सासू सासरे बाहेर गेल्यावर लावण्याला घेऊन नयना घराबाहेर पडली. सोबत एका बॅगमध्ये तिचे आणि लावण्याचे 2 जोडी कपडे आणि तिचे डॉक्युमेंट घेतले. घरातून बाहेर पडल्यावर जवळच्याच मेडिकल स्टोअरमधून तिनं लावण्याचे औषधं घेतली. कुठं जायचं, काय करायचं तिला काहीच कळत नव्हतं. ती रस्त्यानं चालत निघाली होती. चला स्टेशन. ओ मॅडम, स्टेशनवर जायचं का? एक रिक्षावाला तिच्याजवळ येत तिला म्हणाला. हो. मागचा पुढचा काहीच विचार न करता नयना रिक्षात बसली. थोड्या वेळात ती स्टेशनवर पोहोचली. स्टेशनवर खूप गर्दी होती. नयना तशीच प्लॅटफॉर्मवर पोहोचली. समोर एक ट्रेन उभी होती. नयना काहीच विचार न करता ट्रेनमध्ये चढली आणि रिकाम्या सीटवर जाऊन बसली. कुठं जाणार, काय करणार हा काहीच विचार तिच्या डोक्यात नव्हता. काही क्षणातच ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघाली. मी जे सहन केलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला मी येऊच देणार नाही. पुढं काय होईल माहीत नाही, पण आत्तापर्यंत जे काही भोगलं आहे त्यापेक्षा अजून वाईट या जगात दुसरं काही असू शकणार नाही. भीक मागून खायची वेळ आली तरी चालेल, पण असं जगणं नकोच. ट्रेनच्या गतीसोबत तिच्या विचारांची गतीही वाढली होती. थोड्या वेळात तिला टी.सी. समोर दिसला. तो ट्रेनमधल्या लोकांची तिकीटं तपासत होता. टी.सी. तिकीट तपासायला आल्यावर नयना मात्र घाबरली. तिनं आजूबाजूला पाहिलं. बोगीत अगदी तुरळकच लोक होती. हा तर एसीचा डब्बा. आता काय करावं? टी.सी. तिकीट काढून देईल का? नयनानं पर्समध्ये हात टाकला. पर्समध्ये अगदी मोजकेच पैसे होते. इतक्या वेळ ती स्वतःच्याच विचारात हरवलेली होती. आपण एसीच्या डब्यात चढलो हेही तिच्या लक्षात आलं नव्हतं. तिनं लावण्याकडं पाहिलं. रडून रडून ती कधीचीच तिच्या कुशीत झोपली होती. तिनं बाजूच्या माणसाचं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि तिला ट्रेन अहमदाबादला जातंय हे लक्षात आलं. काय करेल नयना आता? कसा असेल तिचा हा पुढचा प्रवास? आयुष्याची फरफट थांबेल की अजून वाढतच जाईल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथामालिका दुसऱ्याची बायको. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.